मुंबईतल्या मरीन ड्राईव्हवरच्या ओपन जिमवरून शिवसेना आणि काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्यात बेटकुळ्या फुगून दाखवत आव्हान आणि प्रति आव्हान देण्याचा डाव सध्या रंगलाय। अनधिकृत जिम उखडून टाकण्याचा इशाराच नितेश राणे यांनी दिल्यानंतर शिवसैनिक स्वतः रस्त्यावर उतरले आणि पोलीस जिमखान्याजवळच्या ओपन जिमचं रक्षण करण्यासाठी पुढे सरसावले। असेल हिम्मत तर जिमला हात लावून दाखवा, अंगावर आलात तर शिंगावर घेऊ असं दंड ठोपटत शिवसेना स्टाईल प्रति आव्हानच शिवसेनेकडून नितेश राणेंना दिलं गेलं। पण जिम अधिकृत आहे असं महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केलेलं आहे। जर ही जिम अनधिकृत होती तर पुन्हा का बसवण्यात आली? कारण त्यांच्यामधला तो मिसकम्युनिकेशन होता, महापालिका अधिकाऱ्यांमधला मिसकम्युनिकेशन होता, हे पालिका आयुक्तांनी देखील मान्य केलं आहे। असं असतं कोणी एका नितेश राणेने तिकडे जावं आणि महापालिका आयुक्तांना पण चॅलेंज करावं, म्हणजेच प्रशासनाला शासनाला चॅलेंज करावं आणि त्याचबरोबर शिवसेनेला आव्हान करावं, हे शोभत नाही। आणि जर त्यांनी आव्हान देण्याची भाषा केली तर शिवसैनिक समर्थ आहेत, त्यांनी आव्हानाची भाषा केली तर त्याला आम्ही प्रति आव्हान देतो आहे। त्यांनी येऊन ह्या ओपन जिमला फक्त हात लावून दाखवावा, पुढचे परिणाम काय होतात ते पहा। त्यावर अंगावर घेण्यासाठी शिंग राहिली आहेत कुठे असा खोचक प्रश्न विचारत पिळदार शरीराच्या नितेश राणेंनी शिवसेनेवर पलटवार केला। सोबतच शिवसेनेला थेट आव्हान देणारं ट्विटही केलं। नितेश राणेंचं शिवसेनेला आव्हान, अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, पण शिंग आता राहिलीत कुठं? बघूया आता मुंबई महापालिका काय करते, अन्यथा जिम तर तिथून निघणारच। टाइम आणि दिवस सांगून जिम काढायला येऊ, चिंता नको। यानंतर ओपन जिमच्या या वादात राष्ट्रवादी काँग्रेसनंही उडी घेतली। अनधिकृत जिम राहिली तर फेरीवाल्यांनाही मरीन ड्राईव्हवर आणू असा इशारा देत आपलीही बेटकुळी राष्ट्रवादीनं मधल्यामध्ये फुगून दाखवली। जर झाली अनधिकृतरित्या जर महानगरपालिकेने जर मान्य दिली, मग उद्या ठेले लावायचं काम आम्हाला करावं लागेल, ते चालेल का? आणि मग हेल्थचं ते सांगतायत, मग उद्या हेल्थचे ज्यूसेस वाटण्याचं काम करू, ज्यूस विकण्याचा स्टॉल उद्या लागेल। एकंदरीतच जिम मुद्द्यावरून राजकीय जोर बैठका सुरू झाल्यात। राजकीय भांडवलासाठी हा आपसूक विषय हाती लागलाय, त्यामुळे प्रत्येक जण आपल्या बेटकुळे फुगून दाखवण्याची आयती संधी तर साधणारच। मात्र बेटकुळ्यांच्या या खेळात आधी समस्यांनी खंगलेल्या सामान्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।